शरणं गच्छामि। नमो बुद्धाय, नमस्कार. माझं नाव आज दीपक आहे आणि तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या आलो आहे महाराष्ट्राची आद्य लेणी अर्थात पितळखोरा लेणीमध्ये. आज आपण ही लेणी पाहूया. बुद्धांचे अतिशय सुंदर चित्र या लेणीमध्ये रेखाटले आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. भगवान बुद्धांना वंदन करूया, थोडी या लेणीची माहिती घेऊया, कारण ही महाराष्ट्राची आद्य लेणी आहे, जी अजिंठ्याच्याही आधी बांधण्यात आली होती, बनवण्यात आली होती. तर ही लेणी आपण पाहूया. सोबतच ही पितळखोऱ्याची लेणी कशी दिसते, इथे काय काय पाहण्यासारखं आहे, हे सर्व मी तुम्हाला दाखवतो. पण जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची जर्नी चालू करूया. बघूया महाराष्ट्रातील मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडमधील पितळखोऱ्याची प्रसिद्ध लेणी. तर पितळखोरा लेणी एंट्री गेटच्या थोड्या अंतरावर जेव्हा तुम्ही आतमध्ये येता तेव्हा इथे ही पार्किंगसाठीची जागा आहे आणि इथनं मग पायऱ्या चालू होतात, ज्या तुम्हाला थेट पितळखोरा लेणीकडे घेऊन जातात. हे संपूर्ण गवताळा अभयारण्य आहे, त्याचा एक भाग आहे. आणि ह्या लेण्यासुद्धा पितळखोऱ्याच्या ज्या लेण्या आहेत त्यासुद्धा गवताळा अभयारण्यामध्येच येतात. आणि आता फक्त काहीच पायऱ्या राहिल्या आहेत, त्यानंतर तुम्हाला चक्क लेणी दिसायला लागेल. या लेण्या 2 विभागात विखुरल्या आहेत आणि खूप सुंदर दिसतात. आता हे जे डोंगर तुम्हाला दिसत आहेत ना सध्या, ते पिवळ्या रंगाचे दिसतात आणि त्याच्यावर जे कुरण आहे तेही पिवळ्या रंगाचं आहे. त्यामुळे ही कदाचित सूर्याची किरणं जेव्हा त्यावर पडत असेल तेव्हा ते एकदम चमकत असतील आणि ही पितळेसारखी चमकून निघत असेल, तसं भास होत असेल. म्हणून कदाचित या लेणीला पितळखोरा लेणी असे म्हणत असावेत. हे बघा, एवढ्या सुंदर रेलिंग्स बनवल्या आहेत इथे आणि झाडं बघा. सध्या थोडं ऊन आहे, पण पावसाळ्यामध्ये ही लेणी एवढी सुंदर दिसेल, कारण हा अख्खा परिसर खूप सुंदर दिसतो. जणू काही स्वर्गच खाली अवतरला आहे असा भास होतो. इथनं सातमाळ्याचे डोंगर आहेत, त्या डोंगरामध्येच एका खोऱ्यामध्ये पितळखोरा लेणी आहे. आणि आपण पायऱ्यांपासून आता खाली जाऊया. खाली ह्या लेण्या दिसायला लागल्यात. या लेण्यांची निर्मिती केव्हा झाली सांगू का तुम्हाला? या लेण्यांची निर्मिती झाली इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये. तेव्हापासून निर्मिती होत गेली ते इसवी सनच्या 7व्या शतकापर्यंत याची निर्मिती होत गेली. या मुख्यत्वे हीनयान पंथातील लेण्या आहेत. या भागामध्ये एक मोठा धबधबा आहे, जो पावसाळ्यामध्ये खूप सुंदर दिसतो, प्रवाहित होतो तो खूप मोठा. आणि इथं पाण्याच्याच प्रेशरने इथे ना रांजण खळगेसारखे तयार झाले आहेत बा. हे बघा. आणि अगदी असे खूप प्लेन झाले आहेत, कारण इथं पाण्याचा खूप जास्त प्रवाह येतो. आता तिथे ना वरनं पाणी येतं खाली, तर पहिला खड्डा तर पाण्याच्या प्रेशरने, मग दुसरा, मग तिसरा, असे वेगवेगळे खोरे झाले आहेत. आणि ते अगदी हे पाणी असं खाली जातं. अजिंठ्यामध्येही तुम्ही पाहिलं असेल तशाच प्रकारचं. आता थोडं कमी पाणी आहे, पण तशा प्रकारचं आहे. काही खड्डे हे पाण्याच्या प्रेशरने झालेत, किंवा काही हे बनवले असणार त्या भिक्खुगणांनी जे इथे राहायचे. तर इथे पायऱ्यांनी मी खाली उतरलो आहे. आता आणखी थोडं खाली जायचं आहे आणि इथनं जे पाणी प्रवाहित होतं ते खाली मग इकडे वाहत जातं. इथे पितळखोरा लेणीबद्दल थोडी माहितीसुद्धा दिली आहे. इथे 13 लेण्या आहेत, त्यापैकी 4 चैत्यगृह आहेत आणि इतर विहार आहेत. चैत्यगृह म्हणजे पूजा अर्चना किंवा ध्यानधारणेची जागा, देवळच म्हणूया आपण नॉर्मली भाषेमध्ये. आणि विहार म्हणजे राहण्याची जागा भिक्खूंची, कारण ह्या बौद्ध धर्मीय लेण्या आहेत. तर इथे थोडी माहितीसुद्धा आहे आणि ते तिन्ही भाषांमध्ये आहे, म्हणजे मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये. आता इथनं ह्या चालू होतात, काही या भागामध्ये सुद्धा आहे. तर आपण या भागातल्या आधी पाहूया आणि मग इकडच्या पाहूयात. तर ह्या भारतीय पुरातत्व खात्याच्या संरक्षित स्मारकांपैकी एक आहेत, त्यामुळे इथे बरीच त्यांची कामंसुद्धा होत असतात. हे बघा, हा खोरा लागला आहे आता, पितळखोरा. खरं तर
याचे काही जे भाग आहेत किंवा काही ज्या लेण्या आहेत त्या आता तुटल्या आहेत, ठिसूळ झाल्या आहेत, कारण ह्या लेण्या ऑलमोस्ट 2000 वर्षापेक्षाही जुन्या आहेत. तर त्यामुळे हे बघा या भागातल्या ना तर सर्व खचल्या आहेत बघा. आणि तिथे मग त्या जागा आहेत. आता आपण इकडे समोर जाऊया. इथे फारच सुंदर हत्ती दिसत आहेत. तर आपण येऊन पोहोचलो आहोत. इथेही काही रूम्स होत्या पण आता त्या संपूर्ण नष्ट झाल्या आहेत. त्यांचं जे मूळ स्वरूप आहे तेच नष्ट झालं आहे. तर हे सेल्स होते. इथे ते भिक्खुगण राहायचे आणि ध्यानधारणा करायचे. तर त्या खोल्याच म्हणूया आपण, खोल्यासारख्या खोल्या होत्या इथे, म्हणजे थांबण्याची झोपण्याची जागा आणि पाण्यासाठीही तिथे व्यवस्था केली होती पूर्वीच्या काळामध्ये. जसे समोरच कुंड असावेत काही काही, आता ते नष्ट झाले असतील, पण ही अशी काहीशी रूम होती. आता तुम्ही हेच विचार करा की हे त्यांनी कसं बनवलं, कसं असेल, खणून म्हणजे काय यूज केलं असेल. 2000 वर्ष आधी काही होतं का असं, अर्थात काही टेक्निक असतील त्यांच्या. आणि आपण एक भल्या मोठ्या चैत्यगृहाकडे येऊन पोहोचतो. हे इथलं सर्वात आकर्षक चैत्यगृह म्हणेल मी. हे बघा किती उंच आहे. इट्स सच अ मॅसिव्ह. आणि याचं बरेचसे काम जे आहेत ते दगडांनी केलेलं आहे. तर या भल्या मोठ्या चैत्यगृहामध्ये 37 खांब होते आणि त्या खांबांवर एवढे सुंदर सुंदर चित्र रेखाटले होते ते तुम्ही इथनं पाहू शकता. ही आहे महाराष्ट्राची आद्य लेणी, पितळखोरा लेणी. इथे बघा बुद्धांचे काही खूप सुंदर सुंदर चित्र आहे आणि ते आत्ताचे नाही आहेत. कसले रंग वापरले असतील ना, काय वापरलं असेल. हे बघा सुंदर. इथे एक स्तूप होता जो आता नाही आहे. हे बघा आता याचा रंग जो आहे तो फेंट होत गेला आहे, पण हे खूपच सुंदर बनवून ठेवले आहे त्यांनी. किती जुने आहेत आणि किती सुंदर प्रकारे त्यांनी त्या काळात ही पेंटिंग केली आहे नॅचरल रंग वापरून. हे बघा इथेही काही सुंदर सुंदर त्यांनी रेखाटून ठेवलं आहे. सगळीकडे तुम्हाला बुद्धच दिसतील. इथलं जे पेंटिंग आहे ते फारच सुंदर होतं, पण आता ते कम्प्लिटली पाण्याने हे झालं आहे. वरसुद्धा इथे बुद्धच होते आणि त्यांच्या ज्या चित्र रेखाटले आहे ते त्या काळातले आहेत. हे बघा इथे काही दिसतील काळाच्या ओघात आता ते. हे बघा हे किती सुंदर आहे. हे बुद्ध आहेत मधात. इथे बुद्ध आहेत आणि इथे बहुतेक पद्मपाणी आणि अश्वपाणी. तर या चैत्यगृहामध्ये तुम्हाला सगळीकडे भगवान बुद्ध दिसतील. त्यांचं तुम्हाला इथे दर्शन होऊन जाईल. बघा इथे सुद्धा फार सुंदर पेंटिंग होतं त्या काळातील. आता हे काळाच्या ओघामध्ये संपूर्ण हे होत चाललं आहे. या पेंटिंग्स ज्या आहेत त्या फारच कमी प्रमाणात दिसत आहेत आता, कारण किती काही म्हटलं तरी हे नॅचरल रंग वापरून केलेल्या आहेत. इथे पण एक खूप सुंदर पेंटिंग होती. या मोस्टली भगवान बुद्धांच्याच पेंटिंग आहेत. त्याही त्यांनी काय रंग वापरले असणार, कसं केलं असणार, अगदीच अचंबित करून जातं. आणि ह्या अख्ख्या पूर्ण भागावर पूर्ण त्यांनी ते सुंदर सुंदर रेखाटून ठेवले आहे. ह्याला असं हे करतात, शांत करतात. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि.
आपण पाहतो आहोत महाराष्ट्राची आद्य लेणी पितळखोरा लेणी. तर हे चैत्यगृह मन भरून पाहिल्यानंतर खरं याला सोडून जावंसंच वाटत नाही, कारण ह्यात ज्या पेंटिंग केल्या आहेत त्या काही आजच्या नाही आहेत, त्या बऱ्याच जुन्या पेंटिंग आहे बघा. आणि ते त्या काळात त्यांनी बनवून ठेवले आहेत. त्यात कसे रंग त्यांनी कुठून आणले असणार. हे अतिशय सुंदर लेणी आहे. आपण हे चैत्यगृह पाहिलं. आता आपण ना या भागात समोर जाऊया. इथेही एक खूप अपूर्ण राहिलेली पेंटिंग आहे बघा. ही 2000 वर्ष आधी कशी दिसत असणार ना, कारण प्रत्येकच लेण्या ज्या होत्या त्या व्यापारी मार्गावर बांधण्यात आल्या होत्या. म्हणजे इथनं जो व्यापारी मार्ग असेल त्या व्यापारी मार्गावर लेण्या बांधण्यात आल्या होत्या. इथे काही यक्ष आहे, भारयक्ष. हे बघा, हे बघा इथे भारयक्ष आहे. जणू त्यांनी अख्खा भार या लेणीचा स्वतःच्या हातांवर पेलला आहे, डोक्यावर पेलला आहे. इथे तसे 2 आहेत आणि एक घोडा सुद्धा आहे. हा चैत्यगृहाकडे जाणारा रस्ता आहे. किती भव्य असेल हे. म्हणजे ज्या राजांच्या देणगीतून दानातून एवढं सुंदर लेणी तयार होते. म्हणजे महाराष्ट्र विचार करा तुम्ही, आपल्या भारतात जेवढ्या लेण्या आहेत त्याच्यापेक्षा 80% त्यातल्या 80% लेण्या ह्या अख्ख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. तेव्हा हा किती रिच आपलं कल्चर असेल. ह्याच्यानं वरच्या भागामध्ये सुद्धा रंग दिला होता आणि सुंदरसं त्यांनी पेंटिंग करून अतिशय सुंदर असं बनवलं होतं. म्हणजे अख्खं जे चैत्यगृह आहे त्याला वेगवेगळं आभूषित केलं होतं, रंगांनी त्यावर डिझाईन केली होती. हे मला आता दिसलं तिथे. इथे खूपसे हत्ती आहेत. हे हत्ती आहेत. इथनं बरेच हत्ती तुम्हाला दिसतील. तर पितळखोरा लेणी ना त्याच्या वॉटर मॅनेजमेंटसाठी सुद्धा ओळखली जायची. तिथे आता जी टाकी लावलेली आहे, पूर्वी तिथनं वरनं पाणी यायचं. त्या पाण्याला कनेक्टिव्हिटी इथे होती. आणि हे तुम्हाला जे नाग दिसत आहेत, शेष नाग, नाग हे सुद्धा एक बुद्ध प्रतीकच आहे. इथे वर जाण्याचा रस्ता आहे. इथनं तुम्ही वर जाऊ शकता. आणि हे जे नाग आहेत ह्यात ते पाणी यायचं आणि इथनं तुमचे पाय धुतले जायचे. बरोबर जिथे माझे पाय दिसत आहेत तुम्हाला, तर इथे या नागांच्या फण्यांमध्ये इथे छिद्र केले आहेत, म्हणजे ते पाणी बरोबर तुमच्या पायावर जाईल. इथे द्वारपाल बघा, हे तुम्हाला त्या काळात घेऊन जाणार 2000 वर्ष जुना. आणि त्यांनी कसे डोक्यावरचे हे घातलं आहे, हातात कसं घेतलं, म्हणजे जसं की हे आपल्याकडचं नाहीच वाटत ना. पण हे पितळखोऱ्याचे द्वारपाल आहेत. ह्या 2 प्रतिमा होत्या, पण त्यातली एकच प्रतिमा आहे. त्यावर हत्ती आहे आणि बहुतेक त्याच्याही वर इथे छोटंसं तुम्हाला दिसतंय ना, तिथे ते बहुतेक देवगण होते, ते दाखवलेले आहेत. हत्तींवरही सुंदर नक्षीकाम होतं आणि हे हत्ती किती भव्य आहेत. तर हे नक्षीकामही आता ढासळलं आहे. तर चला आता आपण जाऊया आणि ही लेणी पाहूयात. हे पाणी ना इथनं यायचं पहा, असं त्या वरनं इथून असं आणि बरोबर इथे इथपर्यंत ते पोहोचायचं. आणि याला कुठल्याच प्रकारचं मोटर बसवलेली नाही, काहीच नाही आहे. इट्स लाईक अ मॅजिक. ही टेक्निक आहे जुन्या काळातली. हे त्या काळातले त्यांनी शिल्प करून ठेवले आहेत, कोरून ठेवले आहेत. जस्ट फील इट. आपण कदाचित 2000 वर्ष जुनं पोहोचून जाऊ मागे. चला जाऊया. मला ही लेणी फार आवडली आहे, कारण यात पेंटिंगसुद्धा आहेत आणि ते अतिशय सुंदर दिसतात. आता ही जी जागा आहे याला विहार असं म्हणतात. इथे भिक्खूगण राहायचे. ही अक्षरशः ढासळली आहे पूर्ण, कंप्लीट. पाहण्यासाठीचा रस्ता पहा, जुन्या काळातली. पण यांच्यावरचं नक्षीकाम तुम्ही पाहू शकता. हे बघा,
हे बघा, इथे चेहरे आहेत त्यांना, जसं घोडा आहे वाटते तो, आणि त्या घोड्यावर तोंड आहे. इथेही एक चेहरा आहे. हे बघा, हे नक्षीकाम किती सुंदर आहे. त्यावर सिंह आहेत, घोडे आहेत. आणि हे एक रूम आहे. जसे बाकीचे असतात तशा इथे बसण्यासाठीच्या जागा असतात आणि खाली मध्यात मोकळी जागा असते. ध्यानधारणेसाठी आणि राहण्यासाठीच्या ह्या त्यांच्या जागा, खोल्या. ह्यावर 2 हत्ती आहेत. ह्यांच्यावर प्रत्येकच याच्यावर एवढं सुंदर काम केलं आहे. आणि वरचं बघा, जणू काही किती त्या काळातली टेक्निक किती हे असेल, पुढे गेलेली टेक्निक असेल, तंत्रज्ञान त्यांचं, की ते आजच्या युगाला साजेसं आहे. आज तर असं बनवणंही अशक्य आहे. इथे काय होतं माहिती नाही. हे बघा, कारण इथे वर ते चैत्यगृहामध्ये पण असंच होतं, पण हे दगडाचं आहे. अनेक ठिकाणी तुम्हाला ना ते याचं दिसेल, लाकडी दिसेल. हे बघा, ह्या खिडक्या आहेत. 2000 वर्ष जुन्या खिडक्या. तर इथे बरीच दालनं आहे भिक्खूंना राहण्यासाठी. ही आद्य लेणी आहे, हिनियान पंथातली लेणी आहे. त्यामुळे इथे तुम्हाला बुद्धांच्या मूर्त्या नाही दिसणार, स्तूप दिसतील. हे बघा, सुंदर आहे. तर आपण हे बघा, हे सुद्धा राहण्याच्याच जागा होत्या, विहार. आत्तापर्यंत आपण पहिल्या क्रमांकाचा जो भाग आहे त्यात काहीच नव्हतं. दुसऱ्या क्रमांकाच्या भागामध्ये चैत्यगृह आहे, तिसऱ्या क्रमांकाच्या भागात विहार आहे, आणि हेही सध्या विहारच आहेत जे आपण पाहतो आहोत. हा दगड बघा, हा बेसाल्ट सारखा वाटतो पण खरं तो नाही आहे. ह्यासुद्धा राहण्याच्याच खोल्या होत्या भिक्खूंच्या, बौद्ध भिक्खूंच्या. आणि लेणीचं निर्माण कशासाठी करायचं आहे तर एक तर म्हणजे वर्षावासनिमित्त 6 महिन्यांसाठी भिक्खूगणांना राहण्यासाठी जागा. कारण पावसामध्ये ते धम्माचं, बौद्ध धम्माचं प्रचार आणि प्रसार करू शकत नव्हते. त्या काळात ते या ठिकाणी थांबायचे. इथली दालनं कंप्लीट नष्ट झाली आहेत. इथेही तेच परिस्थिती आहे. इथे तर दगडाचा रंगच बदलून जातो, आता लाल रंग दिसतो. हे बघा, पण त्यांच्या बसण्याच्या ठिकाणी सुद्धा सुंदर नक्षीकाम होतो. थोड्या वेळ आधी मला वाटलं इथे मधमाशी होती का. हे बघा, इथेही सुंदर नक्षीकाम आहे. इथे जे आहे ते पाण्याचं टाकं आहे, जुन्या काळातलं. पाणी साठवून ठेवायचं म्हणजे वर्षभर ते पुरायचं. आणि तेही एकदम फ्रेश वॉटर. तुम्ही कान्हेरीमध्ये जाऊन बघा, मी त्यातलं पाणी पिलं होतं मस्तपैकी, खूप फ्रेश होतं. इथे तर सध्याही ओलावा आहे, यात तसं काही नाही आहे, पण पाणी मात्र आहे खाली. हे बघा, कसे राहत असतील ना ते या ठिकाणी कड्या कपऱ्यांमध्ये. आणि आता ते खरंच पिवळ्या रंगामध्ये चमकत आहे. आता एक शेवटचं लेणी आहे, ती या भागात आहे. मी ना तिकडे खाली चप्पल काढली, म्हटलं जाऊ द्या, जसं आपल्याला चैत्यगृहात जायचं होतं ना. याचे सेट आहेत, 3-3 इथे, 3-3 तिथे, अशा प्रकारचे. या भागात पाहणार तर इथे काहीच नाही आहे, अगदी प्लेन. इथे पाहणार तर इथे सुद्धा काही नाही. पण आय थिंक ही फारच मोठं एक रूम आहे.
हे विहारच असावं. वरच्या भागामध्ये पहा किती सुंदर रेलिंग्स आहे. रेलिंग्स नाही म्हणणार, पण तशा प्रकारचं नक्षीकाम आहे. काही यांना आता क्रॅक गेले आहेत, पण आता ही आत्ताचीही वास्तू नाही आहे. इथे मला स्तूप अजूनपर्यंत नाही दिसला. सो आय एम सर्चिंग अ स्तूपा. एक जो आहे तो तुटलेला आहे. आणि इथे सुद्धा कपार आहे. ती खरं रूम होत्या पूर्वीच्या काळामध्ये, आता त्या ढासळल्या. तर या भागातले सर्व लेण्या मी तुम्हाला दाखवल्या. पितळखोऱ्याचे सर्व दालनं दाखवले लेण्यांचे. त्या पायऱ्या दिसतात, तिथून यायचं आहे. ऑलमोस्ट 270 पायऱ्या आहेत या भागामध्ये. खरं इकडे एक स्तूप दिसतो आहे, तिकडे जाऊन पाहूया आपण. हे बघा. तर ह्या लेण्यानं अख्ख्या पूर्ण कम्प्लीटच झाल्या होत्या. कारण ह्या जर अर्ध्या असत्या तर यांची दालनं अर्धीच असती, पण हे कम्प्लीट होतं. पण हा दगडच ठिसूळ आहे, त्यामुळे ते नष्ट झाल्यात. आणि प्रत्येकच लेणींवर चित्र काढले होते. ही लेणी केवढी उंच होती हे बघा. हे तिथे वर दिसतं आहे ते पिंपळाचं झाड निघलेलं, त्याच्यावरही नक्षीकाम आहे. त्यामुळे ही एवढी भव्य होती की कोणी येऊन नुसतं अवाक होऊन जाईल की हे किती सुंदर स्ट्रक्चर आहे. आणि अनेक जे राजे महाराज असतील ते खरं तर पाहण्यासाठी सुद्धा येत असतील की हे किती सुंदर प्रकारे बांधून ठेवली आहे. जणू महाराष्ट्राला हे एक पडलेलं सुंदर स्वप्नच आहे. तर पहिल्या सेटमधल्या आपण सगळ्या लेण्या पाहिल्या पितळखोऱ्याच्या. मधात हा ब्रिज आहे आणि पावसामध्ये सुंदर वाटत असेल. सध्या पावसाळा नाही आहे, पण आपण लेणी मात्र नक्की पाहतो आहोत. पण तुम्ही पावसाळ्यात नक्की येऊ शकता. ह्या भागामध्ये 9 आहेत आणि 4 इकडे आहे. हे उंचच उंच 7 माळ्याचे डोंगर आहेत, जे तुम्हाला नक्कीच खेचून आणतील की कधीतरी या लेण्यांना बघा. आपलं वैभव इथे दडलं आहे महाराष्ट्राचं. इथला दगड ना थोडा साम्य खातो तो म्हणजे कान्हेरीच्या लेण्यांमध्ये. कारण बरेच ज्या लेण्या आहे कान्हेरीच्या सुद्धा त्या पिवळा दगड असतो ना त्यात कोरल्या आहेत. तर इथे बऱ्याच शेवटच्या ज्या लेण्या आहेत त्यांचे दगडसुद्धा पिवळेच आहे, बाकी तर काळेच आहेत. सो फायनली 11 नंबरची लेणी आली आहे. आणि हे सुद्धा एक चैत्यगृह आहे आणि आतमध्ये स्तूप आहे. सो माझ्या इच्छा पूर्ण झाली स्तूप पाहण्याची इथे, म्हणजे पूर्ण स्तूप पाहण्याची. हे बघा, याला 2 दरवाजे आहेत. खरं तर वर सुद्धा एक दरवाजा आहे. आणि स्तूप खऱ्या अर्थाने बुद्धच म्हणून त्यांना पूजल्या जायचं. हे बघा, हा स्तूप आहे पितळखोरा लेणीतला. याला वर हर्मिका होती, ती नष्ट झाली आहे. हे बघा, हे रेलिंग्स आहे. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. ते लामा किंवा भंतीचे सुद्धा असंच हे करतात. तर हे एक स्तूप आहे सुंदरसं. त्यांना इथनंच वंदन करूया आपण. हिनयान पंथामध्ये मूर्तीपूजा आलीच नव्हती. हिनयान पंथ हा आद्य पंथ आहे बौद्ध धर्मातील. तर त्या पंथामध्ये प्रतीकांना बुद्ध रूपामध्ये पूजलं जायचं. तर हे सुद्धा एक प्रतीक होतं स्तूप, म्हणजे भगवान बुद्धांचं. चला, इथलं आपण वंदन केलं आहे. सुंदरसं 11 नंबरचे हे चैत्यगृह होतं. आता याच्या बाजूला सुद्धा आणखी एक चैत्यगृह आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. आणि इथनं खाली गेलात ना तर पाटणा देवींचं मंदिर आहे आणि ते फार अंतरावर आहे बहुधा. हा अख्खा असं पूर्ण भला मोठा असं खोरा आहे.
तर हे 12 क्रमांकाचं इथला, हां इथे 3 स्तूप आहेत. हे बघा, मागचं तसंच तशा शाबूत आहे. हां हे बघा, हे जो भाग असतो ना त्याला हर्मिका असं म्हणतात वरचा, तो कंप्लीट नाही आहे, पण हा स्तूप तरी व्यवस्थित दिसतो आहे. इथला एक स्तूप, हा सुद्धा तुटला आहे. आणि हा एक जो पूर्ण आहे, पूर्ण म्हणजे त्यालाही तडा गेलाच होता बहुधा, किंवा तो हे नष्ट केला गेला असावा किंवा खराब झाला असावा. तर इथे थोडं बांधकाम त्यांनी सिमेंटचं केलं आहे. बट ओव्हरऑल हा फारच सुंदर एक स्तूप आहे जो आपण पाहू शकतो. आणि मला खऱ्या अर्थाने आनंद होत आहे की मी इथपर्यंत येऊन पोहोचलो आणि भगवान बुद्धांची एवढी सुंदर पितळ खोऱ्याची लेणी तुमच्या सर्वांना मी दाखवतो आहे. चला आता खाली जाऊया. आता सगळ्यात शेवटची लेणी राहिली आहे. आणि हे 13व्या क्रमांकाची, हे दोन्ही चैत्यगृहच आहेत. हे पहा, हा छोटे खाणी चैत्यगृह आहे पण याच्या बाजूला आहे, आणि हा नष्ट झाला आहे, पूर्ण नाही आहे. बघा किती सुंदर आहे ना. याचं बांधकाम थोडं केलं आहे पण हे जुन्या काळातलेच आहे. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातील ही लेणी आहे. त्या काळामध्ये विचार करा महाराष्ट्र कसा असेल. आय थिंक महाराष्ट्राला तेव्हा अपरांत असे म्हणायचं बहुधा, आणि गोव्याला सुनप्रांत, म्हणजे खात्री नाही आहे पण सांगा मला. इथला एक आणखी स्तूप, आणि तो मला फार बरा वाटतो आहे. फक्त वरचा भाग जो आहे तो नष्ट झाला आहे. हे बघा, सुंदर डिझाईन आहे, अगदी सुंदर. आणि ज्यांनीही हे बनवले आहेत ते अनामिक शिल्पकार किती भाग्यवान आहे नाच, वंदन करूया. छोटासा स्तूप आहे, हा स्तूप आहे. हा तर मला वाटतं जेव्हा हिनयान पंथाचा जो काळ होता तेव्हा त्यांनी स्तूप बांधलेत, आणि महायान पंथामध्ये बहुधा त्यांनी पेंटिंग्स काढल्यात, असंही असू शकतं ना. आता आपण इथनं वर जाऊया. तर आपण अख्खी पितळखोऱ्याची ही सुंदरशी लेणी पाहिली. डोळ्यांची पारणं फेडणारी ही अगदी सुंदर महाराष्ट्राची आद्य लेणी म्हणजेच पितळखोऱ्याची लेणी फार फार सुंदर आहे. आणि जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, जेव्हा तुम्ही औरंगाबाद जिल्ह्यात असणार, कन्नड तालुक्यामध्ये असणार, तेव्हा या ठिकाणी नक्की या लेणीला भेट नक्की द्या. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर, नमो बुद्धाय आणि जय भीम. बघा, तुम्हाला खाली जाताना काही वाटणार नाही, खालून वर येताना दमछाक होऊन जाईल. पाण्याची बॉटल ठेवा आणि थांबत थांबत मग असं वर जा.